नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी तांदळाची उकड खाल्ली आहे? हा पदार्थ कोकणात सर्वात जास्त खाल्ला जातो. तर आज आपण बघणार आहोत तांदळाची उकड. रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी तांदळाचं पीठ, कुठलेही एक माप ठेवा, कपाचं ठेवा किंवा वाटीचं ठेवा. 1 कप तांदळाच्या पिठाला 3 कप ताक घ्यायचं. यामध्ये 1 टेबलस्पून साखर घालायची आणि व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी व्हायला हवी. कढईमध्ये 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं. त्यात हाफ टीस्पून मोहरी, हाफ टीस्पून जिरं आणि मोहरी थोडी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं पाव चमचा हिंग, 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं लसूण, 1 हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मी एकच मिरची घालते आहे कारण आमच्याकडे लहान मुलं देखील खातात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखटाचं प्रमाण म्हणजेच मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यातच घालायचा कढीपत्ता. लसूण, मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झालेला आहे. यातच घालायचा पाव चमचा म्हणजे 1/4 टीस्पून हळद. चिमूटभर घातली तरी चालेल. आता यात तांदूळ आणि ताकाचं मिश्रण घालायचं. व्यवस्थित मिक्स करत जायचं. याच्या इथे देखील गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. जसं जसं शिजेल ना तसं तसं ते घट्ट होत जातं. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि चमच्याने तळापासून व्यवस्थित फिरवत जायचं. आता हे छान घट्ट व्हायला लागलंय. आता यात घालायचं बारीक चिरलेला कोथिंबीर. परत एकदा मिक्स करायचं आणि झाकून याला मस्त एक वाफ येऊ द्यायची. गॅसची फ्लेम आता या स्टेजला अगदी मंद ठेवायची. 5 ते 7 मिनिटं मी याला छान व्यवस्थित मंद आचेवरती शिजवून घेतलेलं. आता ही खाण्यासाठी रेडी आहे. हे जसं जसं गार होईल ना तसं तसं घट्ट होत जातं. त्यामुळे ह्याला गरमच सर्व करतात. गरमागरमच खायचं. यावरती थोडंसं 1 ते 2 टीस्पून तूप घालायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. तर अशी ही आहे तांदळाची उकड. हा एक कोकणी पदार्थ आहे. कोकणात सर्वात जास्त बनवला जातो. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.